कालच बार्शीचे आमदार दिलीपजी सोपल यांचा मला फोन आला होता की आमच्या तिकडे बिबटे तर आहेतच म्हणजे लेपर्ड, परंतु आता पटेरी वाघ म्हणजे बेंगॉल टायगर सुद्धा तिथे त्याचा वावर सुरू झालेला आहे. मी त्यांना सांगितलं तुम्ही तुमचं एक पत्र ऑनलाईन मला पाठवा, दुसऱ्या क्षणाला संबंधित फॉरेस्टच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत संपूर्ण चौकशी करून अहवाल करून त्याची उपाययोजना करण्याकरता मी त्या ठिकाणी निर्देश देत आहे. आणि त्याबरोबर त्याचं पत्र आल्यानंतर माझ्या कार्यालयामधून अधिकाऱ्यांना तशा निर्देश देण्यात आले आणि तसे निर्देश दिलेत याबाबतची माननीय आमदार दिलीपजी सोपल यांना माहिती सुद्धा अवगत करून देण्यात आली. आता विदर्भाच्या काही ठिकाणी एका शेतकऱ्याला वाघानं उचलून नेलं. 5 दिवसांमध्ये त्याचं म्हणजे कुजलेल्या अवस्थेतलं म्हणजे परत त्या ठिकाणी सापडलं. एक महिला सुद्धा त्या ठिकाणी वाघाने तिला जीवितठार मारलं. आता ह्या बाबतीमध्ये मनाच्या त्या पर्टिक्युलर विभागामार्फत त्याच्या करता उपाययोजना आखल्या जातील. जर तो नरभक्षक असेल तर त्याला निश्चितपणे बंदिस्त केलं जाईल आणि त्या अनुषंगानं नरभक्षकापासून नॉर्मल जीवन जगण्याकरता त्याला जे काय करायचं असेल ते केलं जाईल. आणि अशा प्रकारच्या सूचना आता काही दररोजचं झालं. आता काय झालं की जिथं जिथं ऊसाची लागवड झाली त्या परिसरामध्ये बिबट्यांचा वावर फार मोठ्या प्रमाणामध्ये झाला. ज्याला म्हणजे जुन्नर आंबेगाव वगैरे या भागातले ज्याला ऊस तोडल्यानंतर ते सगळे बिबटे हे आपल्या ठाणे जिल्हा, रायगड जिल्हा या ठिकाणी ते स्थलांतरित. आता ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा बिबट्यांचा वावर फार मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे. एकूणच त्यांचा जो अधिकार आहे कोणाचा प्राण्यांचा, तो अधिकार शाबूत ठेवून जनसामान्याला त्याचा उपद्रव होणार नाही. आणि दुर्दैवानं जर एखादा शेतकरी जर त्याचा बळी झाला तर त्याच्या कुटुंबाची योग्य पद्धतीने त्याला नुकसान भरपाई देऊन सुद्धा जीव काय येत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी कोणाचं जीव जाणारच नाही याच्याकरता उपाययोजना कशा करता येतील त्या अनुषंगानं खात्याच्या अधिकाऱ्यांबरोबर आता सह्याद्रीची ती बैठक झाल्यानंतर सर्व वरिष्ठ अधिकारी इथं मला भेटायला येणार आहेत. त्यावेळेला त्यांच्याशी पण मी ती चर्चा करणार आहे. आणखी एक प्रश्न असा होता की विशेष करून आपण बघितलं तर कागद जो निर्मिती केली जाते बांबूपासून, बांबू लागवडीला शासनाने विशेष प्राधान्य दिलेलं आहे. मात्र अद्यापही इथे दर चांगले मिळत असल्यामुळे चायनावरून मोठ्या प्रमाणात कागद इम्पोर्ट करावा लागतो आपल्याला. त्यासाठी मग तुम्ही काही ते कागद निर्मिती करणारे कारखाने आहेत त्यांना शासनाच्या मार्फत काही मदत किंवा अनुदान मिळवण्याची तरतूद करणार आहात? हे बघा, काही नियोजन करताय? मागच्या त्या 95 ते 2000च्या कालखंडात बल्लालपूर पेपर मिल या जी विदर्भातली आपली जी पेपर मिल आहे त्यावेळेला त्या मिल तिथं नेताना ह्या थापर ग्रुपची कंपनी आहे. ती थापर ग्रुप म्हणजे क्रॉम्प्टन फॅन वगैरे तो थापर ग्रुपचाच प्रकल्प आहे. तर त्यावेळेला सरकारने त्यांना काही सवलती देऊ अशा अटी शर्तीवर त्या ठिकाणी तो कारखाना तिथे लावायला सांगितला. आणि त्यावेळेला कर्नाटकच्या तुलनेमध्ये आपल्याकडचे त्या म्हणजे बांबूचे दर कमी आहेत अशा प्रकारची काही लोकांची तक्रार होती. प्रश्न असा की आता स्पष्टच बोलायचं झालं तर तेंदूपेत्ताचे जे ठेकेदार असतात त्यांचे आणि नक्झलाईट लोकांचे किती कोणी नाही म्हटलं तरी त्यांचे संबंध आहेत अशा प्रकारची त्यावेळेला सुद्धा मला माहिती देण्यात आली होती. आता ते ऑन रेकॉर्ड नाहीत, परंतु शेवटी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.